आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य, उद्धव ठाकरे यांना दिलेली खुली ऑफर, त्याच्यामुळे वेगळी समीकरणं काही जुळू शकतात का, या अनुषंगाने जोरदार चर्चा सुरू झाल्यात। पुन्हा एकदा जाऊयात, निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, काय घडतंय, काय माहिती मिळतेय? नक्कीच आपण पाहतोय की जेव्हा सभागृहाच्या बाहेर एकदा आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती। त्याच्या अगोदरच उद्धव ठाकरेंना थेट मुख्यमंत्र्यांनी ऑफर दिली होती। त्यानंतर आदित्य ठाकरे जेव्हा त्यांच्या समोर उभे राहिले होते तेव्हा ते म्हणले, तुम्ही आज मला ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागतासाठी उभा आहे, अशा प्रकारचे आदित्य ठाकरेंनी मिश्किलपणे मुख्यमंत्र्यांशी बोलताना संवाद साधला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची जी आहे ते सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये भेट झाली होती आणि त्यांच्या अँटी चेंबरमध्ये खरं तर या तीन नेत्यांची भेट आणि बैठक सुरू होती। इतर आमदार आणि नेते जे बैठकीसाठी पोहोचले होते ते सभापतींच्या दालनामध्ये होते, परंतु अँटी चेंबरमध्ये ह्या तीन नेत्यांची भेट झाली होती। त्यानंतर आज जे आहे ते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 2 तास जी आहे ती चर्चा झालेली आहे। कारण की 5:45 वाजता आदित्य ठाकरे मातोश्रीवरून जे आहे ते सोफिटल हॉटेलच्या दिशेने निघाले होते। त्यानंतर 6:15 ते 6:30च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। जुहूचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आटपून त्या बैठकीसाठी पोहोचले। त्याच्यामुळे थोडे राजकीय समीकरण बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अगोदर जेव्हा ठाकरे बंधूंची युतीची चर्चा सुरू होती त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरेंची एकत्रित भेट गुप्तपणे झाली होती। त्यामुळे युतीवर, 2 ठाकरे बंधूंच्या युतीवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। परंतु आता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते, त्याच्यामुळे याचा परिणाम आता